ती घरातून बाहेर पडली. सगळ्यांना म्हणाली, लवकर येईन. आईने डोळ्यात विश्वास ठेवून मान हलवली, पण ती परतलीच नाही. घरात दररोज उडणारा तिचा हसरा आवाज, संध्याकाळी वाजणारा दरवाजाचा कडीचा आवाज त्या दिवशी कधीच ऐकू आला नाही. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह अशा ठिकाणी सापडला जिथे कुणालाच अपेक्षा नव्हती आणि सगळं शहर हादरून गेलं. कारण ती सापडली तिच्याच प्रियकराच्या घरात मृत अवस्थेत. पण खरं कारण काय होतं? कोणी मारलं? का मारलं? पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील दिव्या गणेश प्रेमकथेचा भयानक शेवट. दिव्या संतोष निघोट, वय फक्त 22 वर्ष, लोणीकंद, पुणे येथे राहणारी. वडील येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार, लहान बहीण शिकणारी. दिव्या 3 वर्षापासून रुबी हॉलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी करत होती. ती मेहनती होती, घराला हातभार लावणारी, आई वडिलांची अभिमानाची लेक. स्वतःचं घर, साधं सुखी आयुष्य हीच तिची स्वप्न होती. रुबी हॉल क्लिनिक पुण्यातील नामवंत रुग्णालय. इथेच तिची ओळख झाली गणेश शाहूराव काळे, वय वर्ष 27, मुळगाव बीड. तोही त्याच रुग्णालयात सिनियर लॅब टेक्निशियन. एकाच लॅबमध्ये रोज काम करताना कधी रिपोर्ट, कधी नाईट शिफ्ट. दोघे सतत एकत्र येऊ लागले. हळूहळू मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात. गणेश दिव्याचा सिनियर होता. मार्गदर्शकासारखा तिला सतत मदत करायचा. एक दिवस त्याने मनाची धडधड थांबवत दिव्याला प्रेमाची कबुली दिली. मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझ्याशी लग्न करायचंय. दिव्याचं मनही त्याच्याकडे ओढलं जात होतं, पण घरात वडील पोलीस सेवेत होते. दिव्या गोंधळली. घरी सांगितलं. वडिलांनी थेट नकार दिला. तो दुसऱ्या समाजाचा आहे, हे लग्न शक्य नाही. घरचा शब्द मानून दिव्याने गणेशला सांगितलं, माफ कर, पण हे अशक्य आहे. गणेशला हा निर्णय मान्य नव्हता. तो तिला सतत फोन करायचा, मेसेज करायचा, कधी रडायचा तर कधी समजवायचा. पण दिव्या ठाम होती, लग्न होणार नाही. काही दिवसात तिच्या घरच्यांनी दिव्याचं लग्न ठरवलं. तिचा साखरपुडा झाला. लग्नाची तारीख 13 डिसेंबर 2025. हे कळताच गणेश पूर्णपणे अस्वस्थ झाला. पुन्हा भेट असं तिला म्हणू लागला. 29 नोव्हेंबर शनिवार सकाळी 6 वाजता दिव्या घरातून बाहेर पडली आणि आईला म्हणाली, मी कामावर जातेय. रुबी हॉलमध्ये पोहोचली. काही वेळ काम केलं. 11 वाजता अचानक हाफ डे घेतला. पण ती घरी परत आलीच नाही. रात्री 8 वाजले, 9 वाजले. आई बाबा घाबरले. बहिणीच्या फोनवर मेसेज आला की मी मैत्रिणीसोबत पिक्चरला जात आहे. पण जेव्हा तिच्या आईवडिलांनी मैत्रिणीला फोन केला तेव्हा ती म्हणाली, मी 2 दिवसापासून आजारी आहे. दिव्या भेटलीच नाही मला. रुबी हॉलला फोन केल्यास समजलं, दिव्या 11 वाजताच निघाली होती. दिव्याने हाफ डे घेतला होता. गणेशचा फोन बंद. संशय वाढत गेला. दुसऱ्या दिवशी तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या. ओळख पटली. तो गणेश काळे होता. सगळ्यांना धक्का बसला. गणेश गेला, पण दिव्या कुठे? पोलीस गणेशच्या संगमवाडी येथील घरी गेले. घरी बाहेरून कुलूप बंद. दार तोडण्यात आलं. दार उघडलं आणि समोर दार उघडताच खोलीत पसरलेली शांतता मृत्यूची होती. बेडवर दिव्याचा मृतदेह, तोंडावर जखमा, नाक गालावर मारहाणीचे ठसे, श्वास कोंडून मृत्यू, उशीच्या निशाण्या. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असावा, पण कोणी ऐकलं नाही. दिव्या लग्नाची पत्रिका गणेशला देण्यासाठी गेली होती. लग्नाची बातमी ऐकताच गणेश संतापला. भावनेच्या भरात त्याने उशी तिच्या तोंडावर दाबली. दिव्याचा श्वास थांबला. क्षणभरात त्याच्या हातून भयानक गुन्हा झाला. घाबरून तो बाहेर पळाला आणि रेल्वेखाली उडी मारून स्वतःही मृत्यूला कवटाळलं. दिव्याचे वडील संतोष निघोट
येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद. आई अजूनही दरवाजाकडे पाहते. तिची लेक परत येईल या आशेने. वडील गप्प बसलेले, कर्तव्य निभावणारे पोलीस, पण आपल्या लेकीला वाचवू न शकणारे बाबा. प्रेम म्हणजे हक्क नाही, नकार सहन करणं शिकायला हवं. प्रेमात नकार स्वीकारता न येणं हे प्रेम आहे की अहंकार? ह्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.